बातमी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाची आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज झालेत। जिथे शक्य आहे तिथे युती झाली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबई पालिका क्षेत्रातील आढावा पुढील आठवड्यात घेणार असंही मुख्यमंत्र्यांनी विधान केलं। मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील, जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू। एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे। निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन कशा प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे। युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत, पण साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। तेजस, महानगरपालिका निवडणुकांसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आता भाजपने कंबर कसलेली आहे। विदर्भामध्ये एकला चलोडचा नारा दिला जाऊ शकतो भाजपाकडून? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आज विदर्भात जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्यासोबत राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश जी यांच्या नेतृत्वात जे आहे ते एका अर्थाने जे आहे ते बैठकीचे सत्र सुरू आहे। सध्या बैठक नागपुरात सुरू आहे। जे एकंदरीत बघितलं असेल तर विदर्भातील पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्याच्या या बैठकीमध्ये समावेश आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर पश्चिम विदर्भातील अमरावतीतील विभागातील 612 एकंदरीतच विदर्भातील जिल्ह्यांच्या इथं समावेश आहे। एकंदरीत या बैठकीच्या जे सत्र आहे ते दुपारपासून जे सुरुवात झालेली आहे। आता जे बैठक जी आहे ते नागपुरात सुरू आहे। एकंदरीत बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जी बैठक आहे ते महत्त्वपूर्ण मानली जाते। त्यासोबत जर बघितलं असेल तर या पदवीधर जे आहेत ते पदवीधर निवडणूक आहे, त्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जे आहे बैठकीत महत्त्वाची मानली जाते। यासोबत जर बघितलं असेल तर एकंदरीतच या बैठकीत जे आहे त्या बैठकीत जे आहे ते एकला चलोचा नारा जे आहे ते कार्यकर्ते एकंदरीतच देतात। त्यासोबत जर बघितलं असेल तर ज्या ज्या ठिकाणी युती शक्य होते त्या ठिकाणी युती केली पाहिजे अशा प्रकारचा कानमंत्र सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिला। मात्र टोकाची भूमिका न घेता एकंदरीत बघितलं असेल तर या संदर्भात टोकाची कुठलीच भूमिका न घेता एकंदरीतच आपण या संदर्भात बैठक घेतली पाहिजे, असं बैठक घेऊन एकंदर समन्वय साधत जे आहे एका अर्थाने जर बघितलं असेल तर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अशा प्रकारचे जे मत आहेत ते देवेंद्र फडणवीस बैठकीत दिलं। आपण जर बघितलं असेल तर पूर्व विदर्भातली हे महत्त्वाची बैठक मानली जाते। या संदर्भात जर बघितलं असेल तर समन्वय कार्यकर्त्यांनी साधला पाहिजे अशा प्रकारचे जे आहेत ते मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे दिसत आहे। मात्र तेजस, या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय समोर आलेले आहेत, याबद्दल काय माहिती आहे? पदवीधर जे निवडणूक आहे ते पदवीधर निवडणुकी आहे, त्या पदवीधर निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकंदरीतच आपली जे आहे ते संपूर्ण कार्यकर्त्यांनी बूथ आखली पाहिजे। त्यासोबत बूथ जे कार्यकर्ते आहेत त्या बूथच्या कार्यकर्त्यांनी एकंदरीतच जे आहे ते सरकारी योजना आहेत त्यासोबतच जे बघितलं असेल तर ज्या प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे नुकसान झालंय शेतकऱ्यांचे ते तात्काळ मदत कशी शेतकऱ्यांना मिळेल यासाठी जे आहे त्या संदर्भात जे आहेत कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे। त्यासोबत जर बघितलं असेल तर वार्डामध्ये जे आहे ते सरकारी योजना कसे पोहोचले पाहिजेत या संदर्भात सामान्य नागरिकांना योजनेची माहिती जी आहे केंद्र सरकार असेल किंवा मग राज्य सरकार या संपूर्ण माहिती कशी दिली पाहिजे या संदर्भात जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी कानमंत्री दिला। आणि यासोबत जर बघितलं तर प्रामुख्याने विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो। देवेंद्र फडणवीस हा नागपूर महानगरपालिकावर एकंदरीत बघितलं असेल तर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश जे आहेत ते या बैठकीला पूर्ण वेळ उपस्थित आहेत। धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल।